घर बसल्या आता आपण आपल्या आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर लिंक करू शकतात। आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आपल्याला कोणतीही अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही किंवा कोणत्याही आधार सेंटरला जायची गरज नाही। हे काम केवळ आपण अवघ्या काही मिनिटांमध्येच करू शकतात। आधारला घर बसल्या मोबाईल नंबर लिंक करण्याची ही सर्व्हिस आता चालू झाली आहे। तर चला पाहूया आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर लिंक कसा करायचा। सर्वात प्रथम आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्च करायचं आहे UIDAI। या ठिकाणी आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल, त्यावरती आपण क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या लँग्वेज विचारल्या जातील। या लँग्वेजच्या ठिकाणी आपण मोस्टली इंग्लिश लँग्वेजच सिलेक्ट करावी। त्यानंतर आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल। या ठिकाणी आपण आधार रिलेटेड बरेचसे कामे ऑनलाईन करू शकतात। या ठिकाणी आपण गेट आधार या ऑप्शनवरती आलं तर आपल्याला खाली बुक अपॉइंटमेंट असा एक शब्द दिसेल। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल या ठिकाणी आपण आधार कार्डला आपला नवीन मोबाईल नंबर लिंक करू शकतात। परंतु या ऑप्शनमधून आपलं फक्त अपॉइंटमेंट बुक होईल। आपल्याला आधार लिंक करण्यासाठी आधार सेंटरला जावं लागेल, तसेच 50 रुपयाची फी द्यावा लागेल। आता या ठिकाणी मी तुम्हाला जो पर्याय सांगत आहे त्यामध्ये आपल्याला कोणत्याही आधार सेंटरला जाण्याची गरज पडत नाही किंवा कोणतीही अपॉइंटमेंट बुक करण्याची गरज पडत नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा। आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला गुगल क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला IPPB असं टाईप करायचं आहे। सर्च केल्यानंतर आपल्याला समोरच दिसेल इंडिया पोस्ट बँकची ऑफिशियल वेबसाईट। आता बऱ्याचशा लोकांना वाटेल आपण इंडिया पोस्ट बँकची ऑफिशियल वेबसाईट का ओपन केली आणि बऱ्याचशा लोकांनी याचा ट्राय देखील केला असेल। परंतु आधारला लिंक करण्याची जी ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकमधून आपला घर बसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक होईल। या वेबसाईटवरती आपल्याला वरती दिसत असेल आपण कोणत्याही आधार कार्डला घर बसल्या मोबाईल नंबर लिंक करू शकतात। आता या वेबसाईटवरून आपल्या आधार नंबरला नवीन मोबाईल नंबर कसा लिंक करायचा चला ते पाहूया। या वेबसाईटच्या हेडलाईनवरतीच आपल्याला दिसत असेल सर्व्हिस रिक्वेस्ट म्हणून, त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सेकंड ऑप्शनवरती टच करायचं आहे नॉन IPPB कस्टमर। त्याच्यानंतर पुढे दिसेल आपल्याला डोर स्टेप बँकिंग सर्व्हिस, त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला आधार रिलेटेड बरेचसे ऑप्शन दिसतील। आपण आधार कार्ड मार्फत आपले पैसे देखील काढू शकतात। याच लिस्टमध्ये आपण जर खाली पाहिलं तर आपल्याला एक ऑप्शन दिसेल आधार मोबाईल अपडेट। या ठिकाणी आपल्याला टच करायचं आहे। त्यानंतर खाली आपल्याला काही डाटा विचारला जाईल, म्हणजेच काही माहिती विचारली जाईल। ती माहिती योग्य प्रमाणे आपल्याला भरायची आहे, जसं की आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस। या ठिकाणी आपल्याला जो मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तोच नंबर टाकावा। ॲड्रेस, ईमेल ID वगैरे टाकल्यानंतर खाली आपल्या एरियाचा पिन कोड विचारेल, त्या ठिकाणी आपल्या एरियाचा पिन कोड टाकायचा आहे। पिन कोड टाकल्यानंतर समोरच्याच ऑप्शनमध्ये आपल्या जवळच आसपास असलेल्या पोस्ट ऑफिसचे आपल्याला नावं दाखवले जातील। या लिस्टमध्ये जे पोस्ट ऑफिस आपल्या घराच्या अगदी जवळ आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करावे। आपल्या जवळचं पोस्ट ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर खालचे बॉक्समध्ये आपोआप डाटा भरला जाईल। त्यानंतर खाली एनी कॅप्शनमध्ये आपल्याला आधारमध्ये जे करेक्शन करायचं आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची, म्हणजेच की आधार मोबाईल नंबर अपडेट। त्यानंतर खाली टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करून खाली जो काही कॅप्चा दिला असेल तो त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करण्या अगोदर आपण जो काही डाटा भरला आहे तो योग्यरित्या भरला आहे की नाही ते पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे। तुम्ही दिलेली माहिती योग्य भरली असेल तर आपण सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती एक मेसेज दिसेल आपण जो काही डाटा भरला तो योग्यरित्या सक्सेसफुली सेंड झालेला आहे। आता 1 ते 2 दिवसामध्ये आपल्या जवळच्याच पोस्ट ऑफिसमधील एक व्यक्ती आपल्या घरी येईल आणि आपला मोबाईल नंबर आधारला लिंक होऊन जाईल। परंतु या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण आधार सेंटरला गेल्यानंतर 50 रुपयाची फी देतो त्याचप्रमाणे पोस्टमन देखील 50 रुपयाची फी घेतो। आपल्याला आधारला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी बऱ्याच वेळा लाईनीत उभा राहावं लागते। अशामधूनच पोस्ट ऑफिसची ही सर्व्हिस वापरून आपण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकतात। परंतु या सर्व्हिसमध्ये काही ठिकाणी पोस्ट ऑफिस 3 ते 4 दिवसाचा टायमिंग घेतात।